प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी दुःख, चिंता किंवा असमर्थतेची भावना अनुभवली आहे. स्वामी म्हणतात, मनाला खूप दुःख असेल तरीही तूच स्वतःच्या आयुष्याचा आधार आहेस. आपण दुसऱ्याकडे हात पसरतो, मदत मागतो, पण खरा आधार आपल्याला स्वतःच्या मनात सापडतो. कल्पना करा, ज्या दिवशी तुम्हाला सर्व काही हरवलेलं वाटतं, नोकरी गेली, पैसा कमी, जीवन गोंधळलेलं, स्वामी म्हणतात, भय, दुःख आणि संकट हे फक्त चाचणी आहेत. तूच आपल्या शक्तीला ओळख आणि त्यावर विश्वास ठेव. मनाला आधार मिळण्यासाठी प्रत्येक दिवशी 1 मिनिट थांबून श्वासावर लक्ष देणं आवश्यक आहे. श्वास घेतल्यावर म्हणावं, मी शांत आहे, मी समर्थ आहे, माझं जीवन सुरळीत होईल. दुःख आणि संकटातून आपण आपल्या आयुष्यातील अडथळ्यांकडे पाहतो आणि मन म्हणतं, हे खूप कठीण आहे, मी करू शकत नाही. स्वामी म्हणतात, जीवनात जे येईल ते स्वीकार. प्रत्येक अडथळा तुला मजबूत करतो. एक उदाहरण घेऊ. एका माणसाने आपली नोकरी गमावली. सुरुवातीला त्याला फार दुःख वाटलं, पण त्याने रोज सकाळी स्वामी समर्थांची आठवण करून स्वतःशी बोलायला सुरुवात केली. हे फक्त एक टप्पा आहे, माझं जीवन पुन्हा उजळेल. दुसऱ्या आठवड्यात त्याने नवीन संधी शोधली. महत्त्वाचं म्हणजे संकटात तो स्वतःशी प्रामाणिक राहिला आणि मनाला आधार दिला. स्वामी म्हणतात, मन शांत असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी मार्ग निघतो. आपल्या दिवसात संकट वाटल्यावर मनाला हळूहळू सांभाळा. थांबा, श्वास घ्या आणि स्वतःशी बोला, हेही दिवस जातील, मी समर्थ आहे. मनाला आधार देण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात आणि हृदयात जे विश्वास आहे त्यावर जीवन चालतं. दुसऱ्यांकडे विसंबून राहू नकोस. एका तरुणीला परीक्षेत अपयश आलं. तिला वाटलं की आयुष्य संपलं, पण ती रोज स्वामी समर्थांची आठवण करून स्वतःला सांगत होती, मी प्रयत्नशील आहे, मी माझे ध्येय साधू शकते. ती मनाने समर्थ झाली आणि पुढच्या परीक्षेत ती यशस्वी झाली. यातून शिकायला मिळालं, मनाच्या सामर्थ्यावरच खरे जीवन उभं राहतं. स्वामी म्हणतात, कितीही काळोखी, कितीही अडथळे मनाने जिंकले की आयुष्य जिंकले. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांवर प्रेम करणं आणि दया दाखवणं हे मनाला शांत ठेवते. मनाला आधार फक्त स्वतःमध्ये नाही तर दुसऱ्यांना मदत करतानाही मिळतो. एक उदाहरण, एका वृद्ध माणसाला रस्त्यावर भूक लागली होती. अनेकांनी दुर्लक्ष केलं. एक तरुण त्याच्याकडे गेला, पाणी आणि अन्न दिलं. त्याच दिवशी त्याचा मनोबल वाढला. स्वामी म्हणतात, जेव्हा तू दुसऱ्याला मदत करतोस तेव्हा स्वतःचं मन सामर्थ्यवान बनवतोस. दुसऱ्याला मदत करणं, स्मित देणे किंवा फक्त ऐकणे ही सर्व प्रक्रिया मनाला आधार देतात. स्वामी म्हणतात, मन शांत असले की आयुष्य सुगम होते. मनाला आधार देण्यासाठी दररोज ही आठवण ठेवा, संकट येईल पण मी समर्थ आहे, मी स्वतःवर विश्वास ठेवतो, मी दुसऱ्यांवर प्रेम आणि दया दाखवतो, मी हळूहळू शांत होतो. थोडक्यात, जीवन म्हणजे मनाच्या सामर्थ्यावर चाललेली प्रवास कथा. स्वामी म्हणतात, जेव्हा तू मन शांत ठेवशील प्रत्येक अडथळा मार्गी जाईल. आयुष्य तुझ्या हातात आहे. जर आज तू दुःखी असशील तर लक्षात ठेव, तू एकटे नाहीस. तुझ्या मनात सामर्थ्य आहे. प्रत्येक संकट तुझ्यासाठी एक नवीन प्रारंभ आहे. जर तुम्हाला हे स्वामींचे शब्द आवडले असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि ही प्रेरणादायक गोष्ट शेअर करा, कारण स्वामी समर्थांचे शब्द प्रत्येकाच्या मनाला आधार देऊ शकतात आणि कुणीतरी आज हे ऐकून शांतता आणि आत्मविश्वास मिळवू शकतो. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.